आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही माझ्यासह पाहिल्यानंतर या पुढच्या काही महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही पाहणार आहात माझ्या सहकारी श्वेता यांच्यासह। श्वेता, प्राजक्ता धन्यवाद। आणि आपण दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंतचे सगळे अपडेट, सत्ता स्थापने संदर्भातले सुद्धा अपडेट जाणून घेणार आहोत यानंतरच्या बुलेटिनमध्ये। मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज महत्त्वाचा निर्णय घेणार, न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये रात्री महायुतीच्या नेत्यांची खलबत, मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांचं नाव आघाडीवर, तर भाजपकडून एकनाथ शिंदेंना समजावण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। 2 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी, 29 तारखेला भाजप आमदारांची बैठकीत ठरणार भाजपचा गटनेता, न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीत मतांच्या टक्केवारीत भाजप आणि महायुती अव्वल, भाजपला 26.77% मतं, तर महाविकास आघाडीचे तीनही पक्ष मिळून केवळ 33% मतं मिळाल्याची आकडेवारी समोर। निवडणुकीत महायुतीला भरभरून मतदान केल्यानं पत्र लिहून मुख्यमंत्री शिंदेंनी मानले मतदारांचे आभार, महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा सज्ज होऊ, शिंदेंचा जनतेला शब्द। वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी, आचारसंहिता संपताच रश्मी शुक्लांचं कमबॅक। संविधान दिनानिमित्तानं संसद भवनात कार्यक्रमाचं आयोजन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोधित करणार। 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला 16 वर्ष पूर्ण, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शहीदांना केलं अभिवादन।